श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण चाललेलो आहे पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनवरनं डायरेक्ट अक्कलकोटची पण ट्रेन असतात, पण काही कारणास्तव आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्हाला सोलापूरची ट्रेन बुक करावी लागली. आता आम्ही निघालो प्लॅटफॉर्म नंबर 6ला. नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आज अक्कलकोट. आता आपला प्रवास असणार आहे पुणे टू सोलापूर ते अक्कलकोट. तर आमच्यासोबत आहे दुर्गेश भाऊ आणि पुढे चाललेले आमचे शुभम भाऊ, पवन भाऊ, बंटी भाऊ आणि नवा. आम्ही चाललो भाऊ सोलापूर. जनरल कुठे आलो पवन? आता पुणे स्टेशन मध्ये जनरल डब्यात बसलोय. थोड्यात जाऊन दौंडच्या दुसऱ्या स्टेशन मध्ये एसी बाईक कमी नाही, पैशाची बाबतीत कमी नाही. कसा वाटला किशोर भाऊ ट्रेनचा परवा? आमची जिरली भाऊ. बाजूवाल्याची 100% मागच्या दिसत नाही, त्यामुळे सांगितलं असं तुम्हाला. पहिला प्रवास ट्रेनचा अवघड आहे. नेक्स्ट टाइम टू व्हीलर, फोर व्हीलर, कॅब, बस पण ट्रेननी नाही जाणार म्हणा. आणि आम्ही आलो आता सोलापूरमध्ये. आणि रात्रीचा सोलापूरचा हा सीन बघण्यासारखा आहे आणि खूप असं सुंदर आणि स्वच्छ सोलापूर आहेत. आणि आता आम्ही निघालेलो आहे अक्कलकोटला. आणि प्रायव्हेट गाडीची तिकीट 70 रुपये ते 80 रुपयाच्या दरम्यान आहे. लालपरी सकाळी 6पासून सुरुवात होतात लालपरीला. आणि आता आम्ही चाललेलो आहे अक्कलकोट. आणि स्वामीच्या दर्शनाची आम्हाला खूप अशी आतुरता झालेली आहे. तर चला अक्कलकोट. आम्ही पोचलेलो आहे अक्कलकोटला. आणि हे आहे अक्कलकोटचं स्वामी महाप्रवेशद्वार. आता आम्ही आंघोळ करून निघालेलो आहे स्वामीच्या दर्शनासाठी. स्वामी समर्थाबद्दल सांगायचं म्हटलं तर श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयाचे 19व्या शतकातील अवतार मानले जातात. ते मुख्यतः अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि त्यांच्या भक्तांसाठी आजही सहज उपलब्ध आहेत असे मानले जाते. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती होते. काकड आरतीपासून वस्त्रालंकार पूजा होईपर्यंत गाभाऱ्यातील पादुकाचे व शिवलिंगाचे दर्शन घडते. स्वामी म्हणतात की भक्ती, विश्वास आणि पवित्र आचरणाने स्वामीची कृपा प्राप्त होते. कर्म करत राहणे आणि त्याचे फळ मिळवणे हे आपले काम आहेत. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती आणि यानंतरचे दत्तात्रयाचे 3रे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. आता आमचे स्वामीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आम्ही नाश्ता पण केलेला आहे. आणि नाश्ता करून आता आम्ही पुढे जाणार आहे. पवन आता मूर्ती बघायला जाणार आहे स्वामींची मूर्ती बघायला जाणार आहे. एकदम भारी मूर्ती. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे फोटो काढण्यासाठी काही भाविकांची इथं गर्दी जमलेली असतात. आणि स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
मग काय, मला पण मोह आवरला नाही. मी पण एक स्वामींसोबत एक फोटो काढला आहे आणि काही व्हिडिओ पण काढलेले आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. डावीकडे जो वाडा दिसतोय तो निर्मला राणीचा वाडा आहे. आता आपण चाललेलो आहे श्री स्वामी समर्थ समाधी मंदिराकडे. चला तर आपण आलेलो आहे श्री स्वामी समर्थ समाधी मंदिराकडे. गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरनं मुखदर्शन घेतलेले आहे आणि पुढचा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. चालू केलं हा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आज आलेलो अक्कलकोटला आणि अक्कलकोटचं मधले जेवढे पण बऱ्यापैकी आम्ही स्थळ बघितलेले आहे, दर्शन पण केलेले आहे आणि संपूर्ण प्रवास आता अक्कलकोटमध्ये समाप्त झालेला आहे. तर आपलं चॅनल आहे तर ट्रॅव्हल्स कट्टा, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय श्री. तर मित्रांनो, आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. बंटी भाऊला जागा भेटलेली आहे बसायला आणि पवन भाऊ पण बसलेले आहे. कसा वाटला तुम्हाला प्रवास? रात्रीचा प्रवास कसा वाटलाय? सुकायला. चला तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे पुण्यासाठी आणि हो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मित्रांनो, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.